बोलून आज तुम्ही अमोल खुने यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला आलात, काय सांगाल? बघा, अमोल खुनेला पाठिंबा द्यायला आलो. आमचा अमोल खुनेला पाठिंबा काय आहे तर अमोल खुने यांच्यावर अन्याय झालाय. मनोज जरांगे यांना आमचा वैचारिक विरोध आहे. ते आमचे विरोध आहे म्हणून अमोल खुनेला आमचा पाठिंबा नाही. तर अमोल खुनेला ऑलरेडी अन्याय झालाय. आम्ही जालन्याच्या जेलमध्ये त्यांना दोनदा जाऊन भेटून आलो. अमोल खुनेला ती परिस्थिती जाणून घेतली. आणि ज्या दिवशी अमोल खुने अटक झाले का त्याच दिवशी माझं स्टेटस होतं, आमच्या सरांचं स्टेटस होतं की अमोल खुने हा गुन्हा करू शकत नाही. आणि तेच झालं. चार्जशीट मध्ये पूर्णपणे अमोल खुने एकदम क्लिअर निघलेले. स्वतः न्यायालयानं सांगितलं यांची जामीन करून घ्या. आता आणखीन काय पाहिजे? त्याच्यामुळे आम्ही अमोल खुनेवर अन्याय झाला. आज गणेश खुनेची पण तीच परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही अमोल खुनेच्या मागे पाठीशी ठामपणे पाठीशी आहे. त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे? हो, पाठिंबा आहे ना. कुठे गेलाय सगळे सोयरे? मराठे मुंबईमध्ये गेले, वाशीमध्ये सकाळी 3:30 वाजता. काय किती 3:30 वाजता डील केली होती तुम्ही? होते का तुमचे मीडियावाले कोणी 3:30 वाजता जेव्हा आली होती टीम? ती कोण तुमचे मीडियावाले? एक बी नव्हतं. मग किती मध्ये विकलाय सगळे सोयरे? कुठे गेला सगळे सोयरे? का निघत नाही सगळे सोयरे? हा, कुठे गेला मनोज जरांगे? सगळे सोयरे सांगा आता डबल मीडियामध्ये, डबल काढून टाका कुठे गेला सगळे सोयरे म्हणून. म्हणजे बाबळीच्या झाडाला आंबे लागले पाहिजे, युवराच्या झाडाला सीताफळ लागले पाहिजे. बैल गाभणे नाही, त्याचं बैल 10 लिटर दूध देतो. मागण्या तरी कोणत्या मागितल्या? हा, आणि उघड रात्री आले 1:30 वाजता सारी पब्लिक जनता गेली, भोळे भाबडे मराठी गेल्यावर मग सांकेतिक दृष्ट्या काय त्याचं काय जे ठरलं ते ठरलं. जरांगे पाटलांना जे आश्वासन दिलं आहे ते 1 ते 3 दिवसामध्ये या सर्व गोष्टी लागू करायच्या. नेमकं कसं पाहता याकडे? हे बघा, ते सारं एरंडाचं गुऱ्हाळ, ते पूर्ण एरंडाचं गुऱ्हाळ. त्यांनी थांबायलाच पाहिजे होतं. मरणचा अर्थ काय? मरण 9 वाजता मरून जिवंत झाले का तुम्ही? 9 तुकूपासून 10 उपोषणाला पुन्हा डबल? ही कोणते धंदे आहेत? मला एकदा समाजसेवक अण्णा हजारे साहेबाला विचारलं लागेल मरणचा अर्थ काय? मेघाजी पाटकर जे उपोषणाला बसला होत्या त्या पण त्याला विचारलं लागेल मरणचा अर्थ काय? मला तर कळणार ना, त्याला जाऊन विचारलं लागेल मला. आपण जे मराठा समाजासाठी ईडब्ल्यूएस साठी आग्रही आहात, तर याच्या मागे काय कारण आहे? हा, ईडब्ल्यूएस चा विषय हा आहे. ईडब्ल्यूएस हे सुप्रीम कोर्टानं ऍक्सेप्ट केलेलं 50% वरचं आरक्षण आहे. जे आर्थिक दृष्ट्या मागास आहेत, ओपन जातीमधले जे आर्थिक दृष्ट्या मागास आहेत, इकॉनॉमिक विकर सेक्शन, त्यांना हे आरक्षण आहे. आता ईडब्ल्यूएस हे प्राधान्यानं मनोज जरांगे यांच्यामुळं महाराष्ट्रातलं गेलं आणि मराठवाड्यातलं गेलं विशेषतः. आता ईडब्ल्यूएसचा फायदा कोण घेतं? कोण घ्यायला लागलं? मराठे निघले ना. हे म्हणले खडकाळ जमिनीतून निघा म्हणले ईडब्ल्यूएसच्या. आम्हाला नको ते स्वतः बोललेले आहेत. मग ह्या ईडब्ल्यूएस मध्ये मुसलमान, आमचा विरोध नाही मुसलमानाला, पण मुसलमान शिरले त्याच्यामध्ये. आज तुम्ही याद्या बघा, याद्या चेक करा. म्हणजे 100तून 85 पोरं मराठ्याच्या लागत होते त्या काळामध्ये. 100 जागा निघल्या तर ते आता मुस्लिम समाजाच्या लागा लागले. आणि मुस्लिम समाजाच्या ऑलरेडी 35 जाती या ओबीसीत आहेत. मग उरलेल्या ओपनच्या जाती काय करायला? ओपन मुस्लिम काय करायला लागले? ईडब्ल्यूचा फायदा घ्यायला ना. 35 जाती ओबीसीतला फायदा घ्यायला लागले, ओपनचे ईडब्ल्यूचा फायदा घ्यायला लागले. म्हणजे मनोज जरांगेला मुस्लिम योद्धा म्हणायला काय हरकत आहे? काय स्पष्टपणे आम्ही तर म्हणतोच ना मुस्लिम योद्धा म्हणून स्पष्टपणे. त्यामुळे ईडब्ल्यूएस हे मराठा समाजाचं गेलंय. तेच आम्ही आणखीन 10% वाढून मागत होतो. त्या 2023च्या अगोदर निवेदन सुद्धा आहे. तसे देवेंद्र फडणवीस साहेब वाढून बी द्यायला तयार झाले, पण यांनी एरंडाचा गुन्हा केलं. मला सांगा, ईडब्ल्यूएस लागू झाल्यापासून भारतातले आरक्षण आंदोलन बंद झाले. बाहेरच्या राज्यातले एकाही राज्यात आरक्षणाचं आंदोलन चालू नाही. बघा तुम्ही, मला चेक करून दाखवा कुठेतरी आरक्षणाचे आंदोलन चालू नाही. एकाही राज्यात आंदोलन चालू नाही. ते फक्त महाराष्ट्रात ते मनोज जरांगेमुळे चालू आहे. असं असताना हे कुणबीसाठी जरांगे का आग्रही आहेत? कुणाचा फायदा होतो त्याच्यात नेमकं? हे बघा, कुणबी सर्टिफिकेट हे फक्त 3,02,000 निघलेले. किती? 3,02,000. मराठवाड्यामध्ये 2.25 कोटी लोकसंख्या आहे. 2.25 कोटी. त्याच्यापैकी 40% जरी धरलं तर 90 लाख मराठे आहेत मराठवाड्यात. त्याच्यात 3 लाखच प्रमाणपत्र निघले. बाकीच्या 87 लाख मराठ्यांनी काय करायचं? आजही 8,556 गाव आहे मराठवाड्यामध्ये. 7-7.5 हजार गावात नोंदणी आज बी. मग उरलेल्या मराठ्याला आरक्षण कसं देणार मनोज जरांगे? आणि या कालचं जे एरंडाचं गुऱ्हाळ आहे त्या 87 लाख मराठ्याचं किंवा उर्वरित मराठ्याला कशाचं, नोंदणी नसलेल्या मराठ्याला कशाचं आरक्षण देणार कुणबीचं? तुम्ही मराठा किंवा मराठा कुणबीचं? मी हे प्रश्न विचारतो विखे पाटील साहेबांना, मनोज जरांगेला. सरकारचं फसवाचं, सरकारला कसं आहे समाधान करणं, लॉलीपॉप देणं, गाजर देणं सरकारचं कामच असतं, कोणत्या पक्षाचं असते. पण मनोज जरांगेने मराठा समाजाची फसवणूक केली, 10 वेळेस फसवणूक केली. हे स्पष्टपणे आरोप आहे. अहो, तुमच्या ह्याच बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे म्हणले होते 23 डिसेंबर 2023ला मनोज जरांगे या सभेमध्ये म्हणले, बीड जिल्ह्यातल्या रेकॉर्डेड ते म्हणले, आजपासून मी 1 घंटाही सरकारला देणार नाही. किती?
23 डिसेंबर 2023 ला म्हणजे मी 1 घंटाही सरकारला देणार नाही. आता 21,180 घंटे झाले. किती? 21,180 घंटे झाले. काय मिळालं? काय मिळालं सांगा ना तुम्ही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मुस्लिम समाज मुद्दाम सहकार्य करत आहे ईडब्ल्यूएस आरक्षण. अहो, सहकार्य करतात ना. आता तिथे कोण येतं? जलील साहेब येतात. विधानसभेच्या वेळेस कोण येते? ते नोमानी साहेब येतात. मुस्लिम समाज आता काल परवा मुस्लिम बांधव येत होते. हा देणार ना ते. मी म्हणतो त्यांनी घराघरात फोटो लावा मनोज जरांगेचे आणि ईडब्ल्यूएस म्हणून लागली ते. आमच्या मराठ्याला लावायची गरज नाही. जे काही कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्याच्यामध्ये नेमका राजकीय लोकांचा फायदा झालाय का मराठा झालाच समाजाच्या नाही. बघा, विद्यार्थ्यांचा बघा. फायदा झालाय? पुण्यामध्ये आता मला माहिती मिळाली की पुण्यामध्ये काही नगरसेवक झाले. स्वागत आहे, अभिनंदन आहे. पण ते कोण आहे? त्याचे जे प्रॉपर्टी कितीची आहे? 10, 20, 30 कोटीची आहे. सर्वसामान्य एखादा मंगेश सावळेसारखा तिथं का नगरसेवक का झाला नाही? का झाला नाही? हे माझा प्रश्न आहे. त्याच्यामुळे गोरगरीब मराठ्याला या आरक्षणाचा फायदा नाही. हे एकंदरीत असं म्हणायचं का फक्त राजकीय लोकांनाच फायदा झालेला आहे राजकीय- प्रमाणपत्रांचा? राजकीय लोकांनाच फायदा झाला. अमोल भाऊ सुद्धा 2-3 वेळेस तेच बोललेले की याचा फक्त राजकीय लोकांनाच फायदा आहे. सर्वसामान्य मराठ्याला याचा फायदा नाही. सर्वसामान्य मराठ्याला या मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न आताच अमोल भाऊ बोलले की पाण्याचा प्रश्न मराठवाड्याचा सरकारनं सोडावा. तेव्हा कुठेतरी पोराचे लग्न होते. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2 एकरवाल्याला 1/2 एकरवाल्याला पोरी देतात. आमच्याकडे ब्रह्मगाव उपसा सिंचन पैठण तालुक्यातला तिथं पोरी द्यायला लागलेत तरुण पोराला. इथं जर पाण्याचा प्रश्न सुटला तर तुम्हाला सांगतो पोरी देते ना. अमोल भाऊचे प्रश्न एकदम संवेदनशील ही विचारला. आणि ही मागणी आहे खरी मराठवाड्याची पाण्याची, पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या पाण्याची. हे आरक्षणाच्या बाबतीत झालं तर मग तुम्हाला म्हणजे हे जे ईडब्ल्यूएस आहे हा तुम्हाला म्हणजे सरकारने ईडब्ल्यूएस परत एकदा बहाल करावा? सरकारनं ईडब्ल्यूएस पूर्ववत ज्याला कुणबीतून घ्यायचं ते गेले. आता याच्यानंतर सरसगट मराठे मनोज जरांगे सारखे 1000 जरी लटकले तर उर्वरित मराठ्याला ते आरक्षण देऊ शकते.